मंडळी अशा प्रकारचे बस या ठिकाणी आहे आणि ही टीम पण आमच्यासोबत उज्जैनला चाललेली आहे, बघू शकता. जय महाकाल. जय महाकाल. आणि हा भाऊ पण माझ्यासोबत आहे. सो नाईस टू मीट यू ब्रो. नाईस टू मीट यू मॅन. खूप छान अशी बस आहे इकडे उज्जैनला जाण्यासाठी. सायनवरून डायरेक्ट उज्जैन स्लीपर AC बस. आकाश पण आहे माझ्यासोबत. आहे आकाश. सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि बघा उज्जैनमधलं दर्शन कशा प्रकारे होते ते सर्व डिटेल्स तुम्हाला दाखवतो. तर मंडळी सुरुवात झालेली आहे आमच्या आता जर्नीला. सायनपासून आता आम्ही स्टार्ट केली आहे जर्नी टू उज्जैन. आता उद्या सकाळी आमची बस ही स्लीपर बस उद्या सकाळी साधारण 9 ते 10 वाजेपर्यंत उज्जैनमध्ये पोहोचणार. मग तिथून आम्ही दुसरी बसने आमच्या हॉटेलला जाऊन चेक इन करणार. मग पुढचं प्रोग्राम तुम्हाला ब्लॉगमध्ये तुम्ही बघणार. सध्या तुम्ही ही बस बघू शकता. मी पण फर्स्ट टाईम स्लीपर AC बसने कुठेतरी ट्रॅव्हल करत आहोत, ते पण उज्जैन महाकालचा बुलावर आलेला आहे. सो बस खूप छान आहे. तुम्हाला कधी उज्जैनचा तुम्ही प्लॅन केला असेल, जर ट्रेनचे तिकीट तुम्हाला नाही मिळाले तर तुम्ही नक्कीच बस प्लॅन करू शकता. स्लीपर बस असते, पूर्ण रात्रभर तुम्ही झोपून आरामात जाऊ शकता आणि बसमध्ये खूप काही सुविधा आहेत. तर मंडळी थोड्याशा प्रवासानंतर आता आम्ही घेतलेली आहे विश्रांतीसाठी एक ब्रेक घेतलेला आहे. 20 मिनटाचा आम्हाला इथे ब्रेक दिलेला आहे. या ठिकाणी आमची बस पार्किंग केलेली आहे आणि ते समोर तुम्ही बघू शकता हॉटेल पटेल या ठिकाणी आम्हाला विश्रांतीसाठी थोडं थांबवलेलं आहे ताई. कारण की या बसमध्ये वॉशरूमची सुविधा नसल्यामुळे त्यांनी इथे वॉशरूमसाठी तसेच कुणाला काही जेवण वगैरे करायचं असेल त्यासाठी हा एक ब्रेक घेतलेला आहे. यानंतर ब्रेक नाही होणार. आणि आता बऱ्याचशा नवीन ज्या स्लीपर बस आहेत त्यामध्ये एक छोटंसं वॉशरूम दिलं जातं, बट या बसमध्ये नाही. बस आतमधून खूप छान आहे, खूप लक्झरी वाईब आहे यामध्ये, बट ते वॉशरूम वगैरे या ठिकाणी दिलेलं नाही आहे. सो त्यांनी इथे 20 मिनटाचा ब्रेक दिलेला आहे आणि सूचनेप्रमाणे आता 10 मिनटं तर झालेले आहेत. तर आता 10 मिनटामध्ये बस निघणार आहे आणि आता आम्ही इथे आहेत पडगा रोड. हा पडगा रोडवर आम्ही विश्रांतीसाठी थांबलेलो आहोत. यानंतर लवकर आता ब्रेक होणार नाही, डायरेक्ट सकाळीच होणार. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. डे 2 इन उज्जैन. मंडळी छान अशी सुरू झालेली आहे आता बसमध्ये आणि खूप चांगली झोप लागलेली आहे. संपूर्ण रात्र काही त्रास नाही झालेला आहे आणि इकडे AC खूप पॉवरफुल आहे त्यामुळे बंद ठेवायला लागली, कारण की खूप चिल झालेली आहे बस. इथे चप्पल ठेवण्यासाठी खूप चांगलं स्टोरेज दिलेलं आहे. खूप चांगलं स्टोरेज आहे. 2 माणसं कम्फर्टेबली झोपू शकतात. बाहेरचा सीन दाखवतो तुम्हाला. त्याला तुम्ही बघू शकता इथे सुंदर अशी गादी दिली असते झोपायला, यांची ब्रँडिंग आहे इथे. तसेच प्रत्येकाला एक ब्लँकेट दिला जातो आणि सोबत एक उशी असते. ही बघा, या उशीवर पण त्यांची ब्रँडिंग दिलेली आहे, वायमिका. आणि तसेच प्रत्येक पॅसेंजरला एक पाण्याची बॉटल दिली जाते 10 वाली. बघू शकता तुम्ही, सोबत एक पाण्याची बॉटल दिली जाते प्रत्येक पॅसेंजरला. आणि इथे चार्जिंग पॉईंट आहे, तसे इथे मोबाईल ठेवण्यासाठी आहे. पडदे वगैरे खूप छान आहे आणि खूप एक लक्झरी वाईब आहे. मंडळी आता आलेलो आम्ही, ही बघा आमची बस. आणि या बस स्टँडवर आम्ही पोचलेलो होतो उज्जैनच्या नानाखेडा बस स्टँड उज्जैन. आणि इथे आम्हाला घ्यायला या 2 गाड्या आलेल्या आहेत. हॉटेल निघालो होतो आता आम्ही मनोरमा हॉटेलसाठी. तर मंडळी नुकताच पोचलो होतो आम्ही आमच्या हॉटेलवर. मनोरमा गार्डन असं हॉटेल आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे आणि सर्व यात्रेकरूंना त्यांचे रूम दिलेले आहेत. सो अशा आमच्या रूम आहेत आणि इकडे माझी रूम आहे. सो तुम्हाला दाखवतो. इकडे कन्ना अंकल आहे, ही आमची रूम आहे. सो आता मी पण जाऊन आधी फ्रेश होतो आणि कंटिन्यू करा. आजचे दर्शन वगैरे तुम्हाला सर्व दाखवतो. सो कंटिन्यू करा. तर मंडळी दुपारच्या भोजनानंतर आता आम्ही रेडी होऊन इथे आलेलो सांदीपानी आश्रम या ठिकाणी. तुम्ही पाहू शकता गर्दी देखील भरपूर आहे. महार्षी सांदीपानी आश्रममध्ये आता आम्ही पहिले दर्शनासाठी आलेलो. त्या आतमध्ये आलो आहे मी सांदीपानी आश्रममध्ये. आतमधील तुम्ही वातावरण बघू शकता. आणि इथेच श्रीकृष्णाद्वारा शिकेकाई 14 विद्या आहे. इथे श्रीकृष्णाने 14 विद्या शिकल्या होत्या. तर बघूया आतमध्ये कशा प्रकारे आहे ते. आणि आतमधले एक महल टाईप आहे, बघू शकता. इथे सर्व दिलेलं आहे. पुराण, मीमांसा, कल्पन, निरुक्त, व्याकरण, ज्योतिष,
शिक्षा आहे, संगीत प्रधान, आयुर्वेद प्रधान आणि यज्ञ प्रधान. या ठिकाणी श्रीकृष्णाने अशा प्रकारच्या 14 विद्या शिकल्या होत्या. मधनं निघालेलो इथं समोरच महादेवाचा एक मंदिर आहे, श्री सर्वेश्वर महादेव मंदिर. खूप छान असं मंदिर आहे या ठिकाणी. आणि मंडळी तिथे श्रीकृष्णाने 14 विद्या शिकलेल्या, तर या ठिकाणी श्रीकृष्णाने 64 कळा शिकल्या होत्या. 64 कला की दीर्घ आहे. मंडळी 14 विद्या आणि 64 कला शिकलेले आपले श्रीकृष्ण बघू शकता. या ठिकाणी मोठ्या फ्रेम मार्फत त्यांच्या सर्व कला दाखवलेल्या आहेत. अरे ह्याला वास्तूला काय नक्की? सांदीपनी आश्रम. कुठला? सांदीपनी. सांदीपनी आश्रम. हो. असं एक लिहून ठेव, सांदीपनी आश्रम. बोर्ड नाही ना बाहेर? आहे ना बाहेर. आहे. हो. त्याच्यानंतर कुठे जाणार आहोत आपण? तर मंडळी आता आम्ही आलो आहोत काळ भैरवाच्या दर्शनासाठी. ते दारू ही प्रसाद म्हणून दिली जाते. हा मंदिर MP मधील काळ भैरवाचं दर्शन घेण्यासाठी आलेलो होतो आम्ही. आता आलो आहोत आम्ही काल भैरव मंदिर दर्शन करण्यासाठी. हे समोर तुम्ही बघू शकता. आणि इथून लाईन सुरू होते मंदिराच्या दर्शनासाठी. तर मी पण आता दर्शन करून घेतो. आतमध्ये मोबाईल फोन अलाउड आहेत, पण गर्दी असल्यामुळे काढून जमत नाही बाहेर. तर मंडळी काल भैरवाच्या दर्शनानंतर आता आम्ही आलो आहोत गडकालिका मातेच्या दर्शनासाठी. हे समोर जे तुम्ही मंदिर बघत आहात गडकालिका माता, आणि इथे देखील गर्दी खूप आहे. मंडळी काल भैरवला दर्शन घ्यायला खूप टाईम गेला, कारण की आज शनिवार असल्यामुळे खूप जास्त गर्दी होती तिथे. त्यामुळे आमचा भरपूर वेळ त्या ठिकाणी गेला. आणि आता हा आमचं सेकंडलाच मंदिर राहिलेलं आहे गडकालिका माता मंदिर. याच्यानंतर आम्ही जाणार आहोत महाकालच्या मंदिरासाठी, जे की मेन मंदिर आहे उज्जैनमधील 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग. सो आता इथे तुम्ही बघू शकता गडकालिका माता. हे देखील खूप मानलं जाणारं मंदिर आहे उज्जैनमधलं. गर्दी बघून तुम्हाला समजत असेल. आणि इकडे अजूनही आता वाजलेले आहेत 8. अजूनही खूप गर्दी आहे इथे दर्शनासाठी. तर नमस्कार मंडळी, जय श्री महाकाल. उज्जैनमधील सर्वश्रेष्ठ मानलेले मंदिर आणि 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग म्हणजे महाकालेश्वरचं मंदिर, महाकाल ज्याला आपण म्हणतो. तर समोर तुम्ही पाहू शकता. आता रात्रीचे वाजलेले आहेत 9, तरी इथे भरपूर गर्दी आहे. पण आता 9 वाजल्यानंतर इथे दर्शन बंद करतात. सो येण्याचा मार्ग बंद केलेला आहे आणि आतमध्ये जेवढं आहे त्यांनाच फक्त दर्शन मिळू शकतं, कारण की 9 नंतर हे मंदिर बंद केलं जातं. तुम्ही समोर बघू शकता. मी जेवढ्या वेळेला आलो आहे तेवढ्या वेळेला मी सकाळी आलेलो आहे दर्शन करायला, पण हा फर्स्ट टाईमच मी रात्रीच्या वेळेला आलो आहे दर्शन करायला. मग रात्री पण इथे लाईट्स वगैरे खूप सुंदर प्रकारे डेकोरेट आहे. तर मंडळी खूप जणांचं, खूप मुलांचं ड्रीम असतं महाकालचं दर्शन घेणं, पण सर्वांना पॉसिबल नाही होते. आणि या ठिकाणी मी खूप वेळ आलेलो आहे दर्शन करायला आणि खूप क्राऊड आहे या ठिकाणी, खूप गर्दी आहे. तुम्ही बघू शकता येथील गर्दी. तर मंडळी मंदिराच्या आतमध्ये मोबाईल वगैरे काही अलाउड नाही. कॉर्ड वगैरे किंवा स्मार्ट वॉच अशी कुठल्या प्रकारची वस्तू मंदिराच्या आतमध्ये अलाउड नाही. आणि मंदिरात बाहेरील दृश्य तुम्ही बघू शकता. इथे खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे, तसेच इथे महाकालची, महादेवची खूप सुंदर असा स्टॅच्यू या ठिकाणी आहे. आणि मंदिराला देखील खूप
सुंदर प्रकारे सजावट केलेलं आहे. चांगलं कोरीव काम करून या ठिकाणी मंदिराची शोभा वाढवलेली आहे. आणि इथे देखील तुम्ही स्टॅच्यू पाहू शकता श्री हनुमानाचं. आणि इकडे बरेचसे देव तसेच देवता देवी सर्व यांचं स्टॅच्यू आहे. तर नमस्कार मंडळी, आता आम्ही निघालो आहोत ओंकारेश्वरसाठी आणि इथून साधारण 4 तासाचा प्रवास असणार आहे. ही आमची बस आहे. आता आम्ही इथून ओंकारेश्वरला जाणार आहोत. 12 ज्योतिर्लिंगपैकी दुसरं ज्योतिर्लिंग म्हणजे ओंकारेश्वर. काल आम्ही महाकालेश्वरचं दर्शन घेतलं, तर आता आम्ही ओंकारेश्वरसाठी निघालेलो आहोत. मंडळी, ओंकारेश्वरला जायचं असेल तर संपूर्ण घाट एरिया तुम्हाला क्रॉस करून जावी लागते. बघू शकता या ठिकाणी संपूर्ण घाट आहे. पूर्ण घाट आणि जंगल एरिया तुम्हाला क्रॉस करून ओंकारेश्वरला जायचं असतं. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. तर मंडळी, 4 ते 5 तासाचा उज्जैन ते ओंकारेश्वरचा प्रवास पूर्ण करून आता मी आलेलो आहे ओंकारेश्वरला. आणि समोर तुम्ही बघू शकता ओंकारेश्वरला आज खूप गर्दी आहे. कारण की ओंकारेश्वरला तशी गर्दी असतेच, पण आज संडे असल्यामुळे गर्दी जास्त आहे, जास्त प्रमाणात आहे. आणि इकडे तुम्ही समोर जी नदी बघताय त्या नदीचं नाव आहे नर्मदा नदी. खूप सुंदर आहे आणि खूप स्वच्छ ही नदी आहे. तुम्ही पाहू शकता ही नदी. आणि मंडळी, तुम्हाला समोर जी बोट दिसते, जर तुम्हाला मंदिराकडे बोटीने यायचं असेल तर 50 रुपये प्रति व्यक्ती असं चार्जेस पकडलं जातं. नाहीतर तुम्हाला चालत यायचं असेल तर तुम्ही या पुलावरून अशा प्रकारे येऊ शकता. आणि इथूनच तुम्ही बघू शकता लाईन लागलेली आहे. ही मंदिराकडे जाण्यासाठी सेटिंग केलेली आहे. अशा प्रकारे 1 2 3 4 5 6 7 मजले चढून तुम्हाला वरती जायला मिळतं दर्शनासाठी. तर सेकंडच माल्यावरून गर्दी आहे, बघू शकता तुम्ही. फर्स्ट माल्यावर गर्दी नाही, सेकंड माल्यापासून गर्दी सुरू आहे. हा बघा, हा तर मंडळी खूप गर्दी आहे आज ओंकारेश्वरला. साधारण ओंकारेश्वरला कधी साधारण तुम्ही आलात तर तुम्हाला 2 तास लागतात, पण आज गर्दी जास्त असल्यामुळे 3 ते 3.5 तास लागू शकतात. तर मंडळी, झालेले फायनली दर्शन ओंकारेश्वरचं. साधारण 4 ते 5 तास गेले. सो आता दर्शन करून आम्ही निघतोय हॉटेलकडे. पण संध्याकाळचं वाईब बघू शकता तुम्ही. तर नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आता वेळ आलेली आहे मात्र परतीच्या प्रवासाची. आणि आता इथनं चेकआउट करून आम्ही जाणार आहोत इंदोर सिटी एक्सप्लोर करून. त्यानंतर संध्याकाळी आमची रिटर्नची ट्रेन असणार आहे. सो आता जर्नी संपत आली आहे. तुम्ही आता कंटिन्यू करा आणि तुम्हाला दाखवते इंदोर सिटी कशा प्रकारे आहे. आता आम्ही आमचे रूम चेकआउट करतो आहे. तर मंडळी, इंदोरमधील साईटसीनमध्ये आम्ही पहिले साईटसीन करण्यासाठी आलेलो आहोत. खजराना गणेश मंदिर हा समोर तुम्ही पाहू शकता. खजराना गणेश मंदिर जे की इंदोरमध्ये आहे आणि खूप सुंदर मंदिर आहे, खूप मोठं मंदिर आहे. आणि या ठिकाणी मार्केट आहे, छोटं मार्केट केलेलं आहे त्यांनी. आणि इकडे खजराना मंदिर इथनं एंट्री आहे. सो चला आतमध्ये जाऊन बघूयात कसं मंदिर आहे. तर मंडळी, आलो आहोत आम्ही आतमध्ये दर्शन करण्याकरिता. हे श्री शिव मंदिर आहे. आणि समोर तुम्ही बघू शकता श्री खजराना गणेश मंदिर. तर ही आतमधली परिसर तुम्ही बघू शकता, मंदिराच्या आतमधील परिसर. मंडळी, खजरा गणेश मंदिराच्या समोरच इथे छोटासा मार्केट बनवलेलं आहे, प्रसाद मार्केट, प्रसाद घेण्यासाठी. इथे खूप सुंदर असे लाडू भेटतात प्रसादाचे.
आणि इथे छोटी मोठी शॉपिंग जर तुम्हाला करायची असेल तर ते देखील आहे. तर मंडळी आता झालेली आहे दुपार आणि मी आलेलो आहोत इंदोरच्या सिटीमध्ये मार्केटमध्ये. इथलं सर्वात मोठं मार्केट आहे इंदोरमधलं. हे समोर तुम्ही बघू शकता. आणि मंडळी इकडे गरमी खूप एक्स्ट्रा म्हणजे खूपच जास्त प्रमाणात गरमी आहे या ठिकाणी. आणि आता माझ्या समोर मी पोहोचलेलो आहे अहिल्याबाई होलकर राजवाडा. हा समोर तुम्ही बघू शकता. पण आज मंडे असल्यामुळे हा बंद असतो. प्रत्येक सोमवारी हा राजवाडा बंद असतो. हा समोर बघू शकता प्राचीन काळातील अहिल्याबाई होलकर यांचा राजवाडा. आणि या मार्केटला पण राजवाड्यानेच ओळखलं जातं संपूर्ण मार्केट हा. आणि खूप मोठं मार्केट आहे. सो मंडळी करतो आता माझ्या ब्लॉगला एंड, कारण की आता आमची वेळ आली आहे परतीच्या प्रवासाची. तर आता आम्ही इथनं निघालेलो इंदोरवरनं डायरेक्ट महाराष्ट्र मुंबईसाठी. सो कसा आवडला ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. जय महाकाल.